नमस्कार सर्वांना. मी तुमचा सर्वांचा लाडका रामजी. टेक सरकारी या आपल्या मराठी मातृभाषेतील यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जो महाराष्ट्र शासन निर्णय आलेला आहे 13 जानेवारीला जो अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टीमध्ये 11 नवीन पदे मंजूर करण्यासाठी जो शासन निर्णय पारित झालेला आहे. मंजुरी दिलेली आहे शासनाने जे नवीन 11 पदं मंजूर करण्यासाठी हे जे आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. काय आहे निर्णय, कोणासाठी लागू आहे आणि काय काय असणार आहे हे सर्व आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या टेक सरकार चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन गव्हर्नमेंटचे JR असतील, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप असतील, जसे की मुलांसाठी गव्हर्नमेंटच्या इंटर्नशिप असतील, करंट अफेअर्स असतील, महत्त्वाचे जे चालू घडामोडीवरती क्वेश्चन असतील आणि गव्हर्नमेंटच्या रिक्रुटमेंट असतील याच्यावरती आपण वारंवार आणि हमेशा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ टाकल्याच्या नंतर नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर काय आहे हा शासन निर्णय पाहूया आपण. काय आहे हे जे अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्था जी आहे, जी आपल्या महाराष्ट्र शासनाची असणार आहे संस्था, तिथे हे नवीन 11 पदासाठी मंजुरी दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथं 11 पदासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी मंत्रालयातून मंजुरी आलेली आहे. अल्पसंख्याक विभाग जो आहे महाराष्ट्र शासनाचा, तिथे काय असणार आहे, जे अल्पसंख्याक समाजाची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक व सांस्कृतिक उन्नती होण्यासाठी राज्यातील जसे की बार्टी पाहत असाल तुम्ही, SC समाजासाठी बार्टी संस्था काम करते. सारथी जे असेल, जे मराठा कुणबी असेल त्यांच्यासाठी काम करते. महाज्योती OBC समाजासाठी ही संस्था काम करते. या ज्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व सोयीस्कर संस्था आहेत त्याच्या धर्तीवर ही मार्टी ही संस्था स्थापन झालेली आहे. अल्पसंख्याक जो समाज आहे त्यांच्यासाठी ही संस्था काम करते. तिथे हे नवीन 11 पदं मंजुरी दिलेली आहेत. आता ही कुठे असणार आहे प्रशिक्षण संस्था, जे आत्ता आपलं छत्रपती संभाजीनगर आहे इथे ही संस्था स्थापन होणार आहे. गेल्या 1.5 वर्षापासून ही संस्था स्थापन झालेली आहे. नवीन शासन महाराष्ट्र शासनाच्या मार्फत उपक्रम राबवले जातात. जसे की मुलांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, वेगवेगळे उपक्रम असतील, पोलीस भरती, बँकिंग असेल, हे वेगवेगळ्या या संस्थेमार्फत हे उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामुळे ही संस्था खूप महत्त्वाची ठरणार आहे. जे अल्पसंख्याक स्टुडंट असतील त्यांच्यासाठी हे नवीन 11 पदं मंजूर केलेली आहे शासनाने. तर काय असणार आहे, पदनाम दिलेलं आहे, सुधारित वेतन दिलेलं आहे आणि एकूण पदं दिलेली आहेत तिथे. तर पहिलं पद असणार आहे संचालक, एक वॅकेन्सी असणार आहे इथं संचालकसाठी. दुसरं पद असणार आहे प्राध्यापक, प्राध्यापकसाठी इथं एक वॅकेन्सी आहे. प्रकल्प अधिकारी यासाठी श्रेणी 2 साठी इथे एक पद असणार आहे. सहाय्यक प्राध्यापक इथं एक पद असणार आहे. उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे स्टेनोग्राफरसाठी एक पद असणार आहे. सहाय्यक संशोधन अधिकारी म्हणजे असिस्टंट रिसर्च ऑफिसरसाठी इथं एक जागा असणार आहे आणि वरिष्ठ लिपिकसाठी इथं एक जागा असणार आहे आणि कनिष्ठ लिपिकसाठी इथे एक जागा असणार आहे. टोटल इथं 8 वॅकेन्सी असणार आहेत. आणि नंतर इकडे खाली जे मनुष्यबळ आहे, किती जागा, 5 जागा, 6 जागा, तर ते बाह्य यंत्रणेद्वारे हे 6 जागा भरवल्या जाणार. कोणत्या असणार आहेत, वाहन चालकची एक जागा असणार आहे इथे आणि शिपाईच्या 2 जागा असणार आहेत. टोटल इथे 3 जागा, म्हणजेच 8 आणि 3 इथे टोटल 11 जागा ह्या भरण्यात येणार आहेत, जो अल्पसंख्याक विभाग आहे. आता ही संस्था कुठं असणार आहे, जे अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्थेचे मुख्यालय कुठे असणार आहे, आपलं छत्रपती संभाजीनगर इथे हे मुख्यालय असणार आहे. तर मित्रांनो, तयारीला लागा, लवकरात लवकर ही ॲड येण्याची शक्यता आहे. सर्व विद्यार्थी तर पात्र ठरतील. ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन असेल, अनुभव असेल, तर तुम्ही ॲड आल्याच्यानंतर फॉर्म भरू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या टेक सरकार चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया.